आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं? कसला विचार करतेस? मी विचार करत होते आपण जेवायला जाऊया आज. आज नको ना, नंतर कधीतरी जाऊयात. लॉंग ड्राईव्हला जायचं? जाऊ. हा थोड्या वेळाने जाऊया. ठीक आहे, मग तोपर्यंत मी स्वयंपाक करते. हा चालेल. काय चाललंय याचं? ठीक आहे, निदान घराबाहेर पडायला तरी हो म्हणालाय ना. बरं झाला बाय चाय आणलीस. मला वाटलंच होतं आता तुम्हाला चहा हवा असणार. आणि तू नाही पीत? नाही, घेते नंतर. किती दगदग करशील गो. अय दगदग काय त्यात, माझं घर आहे, मलाच सांभाळावं लागेल ना. ते बरोबर. आई एक विचारू? विचारतेस काय, बोल ना. आई तुम्हाला ताईंचं आणि विक्रांतचं लग्न व्हावं असं खरंच वाटतंय ना? बाया गो, हा काय प्रश्न झाला? नाही, तुम्ही विक्रांत समोर अशी अट ठेवली आहे ना म्हणून विचारते. हे बघ बाय, मी पूर्ण विचार करून ही अट ठेवली, पण त्यामुळे त्या दोघांची परवड होती. आई कळतंय ना मला. मला सांग, तू आर्याबद्दल काही चुकीचा विचार करशील कधी? आई आहे मी तिची, मी तिच्यासाठी चुकीचा विचार कसा करेन? मग मी पण गिरजाची आई आहे ना, तिच्या बाबतीत चुकीचा विचार मी तरी करेन काय? आई पण ती, हे बघ, मी जे काही करते ना ते माझ्या बायच्या भल्यासाठीच करते. तू नको काळजी करू. आई तुम्हाला खरंच वाटतंय ना की हे असं करून सगळं नीट होईल? हा सगळा खटाटोप तेवढ्यासाठीच तर चालू आहे. आता बघू रवळनाथाच्या मनात काय ते. काय झालं? या चिटल्याने माती खाल्ली. अरे मी चुकून बोलून गेले म्हणाले ना मी तुला. अरे पण कुठे काय बोलावं याचा जरा तरी विचार करायचा ना. पण झालंय काय? मला फक्त विक्रांतने बनवलेल्या चहाचं कौतुक करायचं होतं म्हणून बोलून गेले मी. बरं मग काय? ही म्हणाली विक्रांतला तू खूप छान चहा करतोस, तू चहावाला हो. काय वाटलं असेल त्याला? हा अहो ताई, असं कसं बोललात तुम्ही? वहिनी अगं चुकून बोलून गेले मी, माझ्या मनात काहीच नव्हतं खरंच. तिला ना आई कुठे घेऊन जायला नको. अरे मी त्याला सॉरी पण म्हणाले, लगेच सॉरी म्हणाले. खरंच माझ्या मनात तसं काहीच नव्हतं. आधी माती घ्यायची मग सॉरी म्हणायचं, उपयोग काय? अरे तुम्ही सगळेजण मलाच बोलणार आहात का? माझं काय चुकलं? तू काम करतेस त्याचं, बोलणार तर काय करणार मग? अरे पण मी सॉरी म्हणाले ना त्याला. मोठ्या घरातला मुलगा आहे तो, तू त्याला म्हणते चहावाला हो? तू खूप बोलतोय ना. खूप बोलतो म्हणजे? हे याचा विचार करायचा ना, चहावाला हो म्हणजे काय? एवढा मोठ्या घरातला माणूस. अरे पण तू कुठे त्याचं घर कुठे? बसा. चहामध्ये काही मजा नाहीये बाबा. मग स्वतः बनवायचा ना चहा. माझ्या हाताला कुठून आली आहे विक्रांतच्या हातची चव? विक्रांतच्या हातचा चहा पाहिजे असेल तर त्याला आधी घरी घेऊन या. झाली सकाळी सकाळी सुरुवात झाली. मी केली सुरुवात. कुणी नाव घेतलं पहिल्यांदा त्याचं? अगं मी आपलं त्याच्या चहाचं कौतुक करतोय इतकंच. एवढंच कौतुक वाटत होतं तर त्या दळभद्री गिरीजासाठी आपल्या विक्रांतला घराबाहेर काढायचं नव्हतं. मला तर आठवतही नाहीये की मी त्याच्या हातचा चहा शेवटचा कधी प्यायले ते. मी तर काल सकाळीच त्याच्या हातचा चहा प्यायलो. काय म्हणजे
कालपर्यंत त्याने बनवलेल्या चहाची चव अशी जिभेवर रेंगाळतीये असं म्हणायचं होतं मला. काल तुम्ही त्याच्या हातचा चहा कधी, कुठे आणि कसा प्यायलात? का मी आपलं सहज बोलून गेलो मीना? मी जे विचारते त्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय लपवताय माझ्यापासून? तुम्हाला माहिती आहे विक्रांत कुठे राहतो? अगं मला नाही माहिती तो कुठे राहतो ते. तुम्हाला माहिती आहे तो कुठे राहतो? अगं चहावरून तो कुठे राहतो अशी कशी काय पोहोचलीस ग तू? कुठे राहतो तो? अगं मला माहिती असतं तर चहा प्यायला त्याच्याच घरी नसतो का गेलो? तुझ्या हातचा चहा प्यायलो असतो का? काय पण बोलते आपलं. खरं बोलताय तुम्ही? गळ्या शपथ. बाय द वे चहा चांगला झालाय. इथे काय आलो आपण? मी तुला डेटवर घेऊन आले. इथे? काही प्रॉब्लेम आहे? नाही नाही, प्रॉब्लेम काहीच नाही. चेहरा का पडलाय? नाही ग, कुठे काय, काहीच नाही. माझ्यापासून लपवणार आहेस? अगं खरंच असं काही नाही. मगाशी सुचित्रा जे काय बोलली ना त्याबद्दल विचार करत होतो. तुला वाईट वाटलं असेल ना? तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तशीच आहे रे ती. विक्रांत, तिच्या वतीने मी सॉरी म्हणते. सॉरी कशाला म्हणतेस तू? बोलत नाहीयेस पण कळतंय मला. तिचं बोलणं लागलंय तुला. अगं असं काही नाहीये गिरिजा. म्हणजे तुला वाईट नाही वाटलंय? अगं वाईट वाटण्यासारखं ती असं काही बोललीच नाहीये. म्हणजे मला वाईट वाटलं नाहीये. मला वाटलं तू अपसेट आहेस म्हणून मी तुला फिरायला घेऊन आले. त्याबद्दल थँक्यू, पण तिच्या बोलण्याचं मला वाईट वाटलं नाही. उलट आता मला हायसं वाटतंय. का? आता माझा मूड चांगला आहे. विक्रांत, मला ना तुझं वागणं काही कळत नाहीये. मगाशी चेहरा पडला होता, गप्प गप्प होतास. सांगतो, सगळं सांगतो. चहा घेऊ आपण. चल. जास्त घरी चहा घेतला आपण. अजून एकदा घेऊ. ये दादा, 2 कटिंग द्या. आता तरी सांगणार आहेस का? सांगतो. चहा घे. विक्रांत, सांग ना, का मूड चांगला झालाय? गिरिजा, मी एक डिसिजन घ्यायचा ठरवलाय. कसला? कसला बिझनेस करायचा याचा. खरंच? काय ठरवलंयस? कसला बिझनेस करणार आहेस? चहाचा. चहाचा? हा, चहाचा. नाही, मला कळत नाहीये तू काय बोलतोस. अगं सिंपल आहे. या चहावाल्यासारखा आपण पण चहाचा बिझनेस सुरू करायचा. तुला खरंच हा बिझनेस करायचा? काय हरकत आहे? नाही, हरकत नाहीये, पण हे असं एकदम अचानक कसं काय सुचलं? ऍक्च्युली सुचित्रा मस्करीमध्ये बोलून गेली, पण मला हे स्ट्राईक झालं. विक्रांत, हा मस्करीचा विषय नाहीये. अगं मी पण मस्करी करत नाहीये. हो, पण हाच बिझनेस का? तुला माझ्या हातचा चहा आवडला ना? हो, आवडला, पण मग झालं ना. अरे देवा, सुचित्राचं बोलणं याने खरंच मनावर घेतलेलं दिसतंय. कसला विचार करतेस? आय एम सॉरी. मला कळतंय तू हे का म्हणतोयस ते. तुला कळतंय ना, मग सॉरी कशाला म्हणतेस तू? उलट सुचित्राला मी थँक्यू म्हणायला हवं. तिने जर मस्करी केली नसती तर हे मला सुचलंच नसतं. ग विक्रांत, तू खरंच चहाकडे बिझनेस म्हणून बघतोयस? हे बघ गिरिजा, भारतातले 70% लोक चहा पितात.
बरं, चहाचा बिझनेस 12ही महिने चालतो आणि सगळ्यात कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये हा बिझनेस आपण सुरू करू शकतो. हे बघ, बरोबर आहे तुझं, हा. पण तरीही मला असं वाटतं तू एकदा विचार कर. अगं, यात विचार करण्यासारखं काय आहे गिरिजा? अगं, कुठल्याही नाक्यावर आपण चहाची टपरी टाकली ना तरी बिझनेस होणार आहे. आणि बघ, यात प्रॉफिट मार्जिन सगळ्यात जास्त आहे. काय झालं गिरिजा? विक्रांत, का तुला हा चहाचा बिझनेस करायचा? का ग, तुझा नवरा चहावाला असेल तर तुला आवडणार नाही? नाही. नाही, मी असं म्हणूच शकत नाही. विक्रांत, मी तुझ्याशी लग्न करते, तुझ्या बिझनेसशी नाही. 2 मिनिटांसाठी घाबरलो होतो मी. जोपर्यंत माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेम आहे तोपर्यंत मला काहीच आहे. तू कोणताही बिझनेस कर, मी आहे तुझ्या पाठीशी. तुला चालेल ना? झालं तर मग. माझं काय रे, आम्ही मिडल क्लास माणसं. कोणतंही काम छोटं मोठं न मानता ताठ मानेने ते काम करतो. आई बाबांनी तरी हेच शिकवलं. एक प्रॉब्लेम आहे. काय? हा बिझनेस तुझ्या आई बाबांना पटेल? बाबांना पटेल, आईचं जरा कठीण आहे. तसं तुझ्या आईला दुखूनही काही करू नकोस. तिला दुखवण्याचा संबंधच नाहीये. बाबा समजवतील तिला. तुला वाटतंय ना सगळं नीट होईल? माझी खात्री आहे गिरिजा. मग देवाचं नाव घे आणि कर सुरुवात. फक्त तू माझ्या सोबत राहा. मी तर आहेच. तू आणि मी काय वेगळे होतो? आपण हे पाऊल उचलायचं ठरवतोय खरं, पुढे काय होईल काय माहित. हॅलो, मी डॉक्टर रेश्मा मयेकर बोलतेय. मला असं कळलं तुमच्याकडे वेकेन्सी आहे. अच्छा, फुलफिल झाली का? बरं ठीक आहे, परत असेल तर नक्की सांगा. येस शुअर, थँक्यू. काय करू, कुठेच वेकेन्सी नाहीये. रेश्मा, तुला एक न्यूज कळली का? काय? त्या विक्रांतचं काय झालं तुला माहित नाही? रोहन प्लीज, माझ्याकडे पास्ट वर बोलायला वेळ नाहीये. पास्ट बद्दल बोलतच नाहीये, फ्युचरची न्यूज सांगायला आलोय मी तुला. मग तुझी न्यूज आहे ना, तुझ्याकडेच ठेव. एकदा ऐकून तरी घे. बरं बोल, काय? विक्रांतला त्याच्या बाबांनी प्रॉपर्टी मधून, घरातून आणि बिझनेस मधून बेदखल केलंय. काय? हो. का? नाही ते नाही माहित. मग अशी अर्धवट न्यूज घेऊन कशाला येतोस? ते जाऊ दे, त्यापेक्षा तू हा विचार कर, विक्रांत सोबत लग्न झालं असतं ना तर आता त्याच्यासोबत रस्त्यावर राहावं लागलं. विक्रांत रस्त्यावर राहतोय? हो, म्हणजे एक रात्र तरी राहिला आणि आता काहीतरी ममता नगरच्या चाळीमध्ये कोणत्या तरी छोट्याशा खोलीमध्ये राहतोय. चाळी? बापरे, किती भयानक आहे हे. बरं झालं आमचं लग्न मोडलं. हो, नाहीतर आता त्याच्यासोबत चाळीत राहत असतीस. नाही नाही, नको नको, त्यापेक्षा निखिलच बरा. ऍटलिस्ट मला माझ्या घरात तरी राहता येते. पण मला एक गोष्ट कळली नाही, तुला अचानक तो निखिल चांगला कसा काय वाटायला लागला? तुझं विक्रांतवरती प्रेम होतं ना, आता त्या विक्रांतची ही अशी अवस्था झाली हे ऐकून तुला वाईट वाटायला हवं. निखिल चांगला वाटायला लागला असं नाही, पण कसं आहे ना रोहन, प्रेम तेव्हाच असतं जोवर खिशात पैसा आणि जगताना ऐशो आराम असतो. म्हणजे पैसे संपले, प्रेम संपलं. करेक्ट. आणि तुला तर माहितीच आहे, असं भिकाऱ्यागत आयुष्य काढणाऱ्यातली मी नाही.
आई जेवायला वाढू? बाय आली नाही गो अजून. हो आई, पण उशिरा जेवला तर तुम्हालाच त्रास होतो ना. आई मी काय म्हणतो, तू जेवून घे, मी थांबतो ताईसाठी. नाही नको, थांबते मी बायसाठी. तिचं उशिरा येणं ना आजकाल रोजच झालंय. आई तुम्ही नका काळजी करू ताईंची. तेच तर, अगं मोठी आहे ती, आणि तसंही तिचं लग्न ठरलं ना. लग्न ठरलंय, फक्त झालं नाहीये. म्हणजे काय म्हणायचं का तुला? मला एवढंच म्हणायचंय की तिचं असं रोज रोज उशिरा येणं बरोबर नाही. आई तू ताईवर जे सतत लक्ष ठेवतेस ना, ते मला पटत नाही. आई आहे मी तिची, लक्ष ठेवायलाच पाहिजे मी. अगं भाऊ, आईना काळजी वाटते ना म्हणून बोलतायत त्या. चला जेवायला घेऊ. नको, बायला येऊ दे, एकत्रच बसू. एक दिवस सुट्टी असते तिला, म्हटलं सगळे एकत्र जेवायला बसू, तर नाही. हिचं ना आजकाल काहीतरी वेगळंच सुरू आहे. एक तर प्रसाद आणि हर्षदा गेली आहे तेव्हापासून घर नुसतं खायला उठतं मला. हो आई, पण आता ताई पण लग्न होऊन जातील ना, मग काय कराल? आणि नंतर सुचित्रा ताईंचं पण लग्न होईल. मग घरात फक्त आपण तिघेच, तुम्ही, मी आणि भाऊ. मग काय करायचं? म्हणूनच तर गो, जोपर्यंत पोरं आहेत तोपर्यंत जवळ असावीत असं वाटतं मला. आई मी नाही जाणार तुला एवढ्यात सोडून, खरंच. अरे यार, डोक्याचा ताप इतक्या लवकर जाणार नाही वाटतं. मग शिट. मी डोक्याला ताप आहे. मी डोक्याला ताप आहे. मी डोक्याला ताप आहे. तू डोक्याला ताप आहेस. तू डोक्याला ताप आहेस. आई, हर्षाताईंचा फोन आला होता का? नाही ना गो, आज आलाच नाही फोन तिचा. काय? हर्षुताईने एक पण कॉल केला नाही? थांब, आता बघतेस तिला, कॉल करते. हा हर्षुताई. काय ग, तिकडे गेलीस तर विसरलीस वाटतं आम्हाला. ताई, आई जाम भडकली हा तुझ्यावर. आता खूप ओरडणार आहे तुला बघ. घे घे, बोल आईशी. घे आई, बोल बरं हिच्याशी, ओरड हिला. हा हॅलो हर्षू. हॅलो. अगो काय ऐकू येत नाही. आई इथे रेंजचा प्रॉब्लेम असेल, तू मागच्या अंगणात जा ना, तिथे रेंज असते. हा काय, जाते. हॅलो हर्षू, बाय ऐकू येत. थांब, हा बाहेर जाते. थांब थांब, तिकडे रेंज असेल बघ. हो ताई, किती उशीर. ताई, आई जाम भडकली आहे तुझ्यावर. बरं ते सगळं जाऊ दे, आई येण्याच्यात आपण जेवायला बसू. चल. नाही, मला नकोय जेवायला, तुम्ही जेवून घ्या. दोघांचं भांडण झालं का? हे पण मी सॉरी बोलले होते लगेच. माझ्यामुळे नाही भांडण झालं त्यांचं. नाही, तुमच्यामुळे नसेल, काहीतरी वेगळं कारण असेल. चला आपण जेवायला बसूया. ताई, थोडंसं खाऊन घ्या. नाही वहिनी, नको मला. हो, असं काय करता? वहिनी खरंच भूक नाही. तुम्हीच म्हणता ना, काहीही झालं तरी जेवणावर राग काढायचा नाही. आता तुम्हीच. काय झालंय? सुचित्राताईंमुळे तुम्ही एवढे अस्वस्थ नाही होणार. अजून काहीतरी झालं हो ना? असं मनात ठेवून स्वतःला त्रास नका करून घेऊ. माझं मलाच कळत नाहीये बहिणी, तुला काय सांगू? शांतपणे काय झालंय ते सांगा ना मला. विक्रांतच्या मनात कधी काय येईल काहीच सांगता येत नाही. म्हणजे तो चहाचा बिझनेस सुरू करायचं म्हणतोय. काय? सुचित्रा मस्करीत बोलून गेली आणि त्याने तिचं बोलणं फारच मनावर घेतलंय. म्हणजे तो सुचित्राताईंवर चिडला नाहीये? नाही, उलट त्याला तिची आयडिया आवडली. अहो, तुम्ही काय एवढा अस्वस्थ होताय? वहिनी, विक्रांत हुशार आहे.
एवढं शिक्षण घेतलंय त्याने, MBA केलंय, आणि आज तू वहिनी त्याची ही अवस्था माझ्यामुळे झाली. ताई, स्वतःला दोष देऊ नका. मग काय करू वहिनी? बरोबरच आहे ना. मी जर लग्नाला होकार दिला नसता तर आज हे घडलंच नसतं. ते असं नाहीये हो. पण लोक तर हेच म्हणणार. आणि त्याच्या घरच्यांना, त्याच्या आईला नाही पटणार. लोकांना काय वाटतं ह्याची चिंता तुम्ही कधीपासून करायला लागला? मग काय कर. मला फक्त एवढंच वाटतं की आज त्याची ही अवस्था माझ्यामुळे झाली. ताई, सगळ्यात आधी स्वतःला दोष देणं बंद करा. आणि मला विचाराल तर विक्रांत बिझनेस सुरू करायचं म्हणतोय, ही आनंदाची गोष्ट आहे. नाही, ते मलाही पटतंय ना? मग आता पण किंतु परंतु सगळं सोडा आणि विक्रांतवर विश्वास ठेवा. माझा विश्वास त्याच्यावर आहे ना? बस एवढंच हवंय. ताई, बघाच तुम्ही, विक्रांत हाच बिझनेस किती मोठा करून दाखवतो. ताई, त्याला आत्ता तुमच्या आधाराची गरज आहे. तुम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहा. मग बघा काय करून दाखवतो. असं झालं तर मलाही आवडेल. असंच होणार आहे.